दिल्लीला आपदातून मुक्त केलं. डबल इंजिन सरकार आता डबल विकास करणार असं आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानले. दिल्लीचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो, मात्र आमच्याकडनं दिल्लीच्या प्रगतीचा आणि दिल्लीकरांच्या हक्काचा लढा सुरूच राहील. प्रदूषण, महागाई आणि भ्रष्टाचार विरुद्ध आम्ही लढतच राहू असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं. 2025च्या विधानसभा निवडणुकीत आपनं 9 लाख मतदार गमावले. आपचं जवळपास 10% मतांचं नुकसान झालं. 2020ला झालेल्या निवडणुकीत आपला 49.74 लाख मतं मिळाली होती, तर या निवडणुकीत 40.7 लाख मतं मिळाली. भाजपनं दिल्ली विधानसभा निवडणुकीत 7 लाख मतदार जोडलेत. 2020ला झालेल्या निवडणुकीत भाजपला 35.75 लाख मतं मिळाली होती, तर आताच्या निवडणुकीत भाजपला 42.85 लाख मतं मिळाली आहेत. भाजप आणि आपच्या मतांमध्ये 2 लाख म्हणजेच 2.3% मतांचा फरक आहे. 2012ला इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनामध्ये अण्णांसोबत अरविंद केजरीवाल सहभागी झाले होते, मात्र त्यानंतर पक्ष काढण्याच्या केजरीवाल यांच्या निर्णयाला अण्णा हजारेंनी विरोध केला होता. या संदर्भात अण्णांनी आठवण बोलून दाखवली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. दिल्लीत आपचा दारुण पराभव हा दारूमुळे झाला अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिली. दिल्ली सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी दारू संदर्भात जे काही निर्णय घेतले ते चुकीचे होते. पक्ष हा जनतेच्या प्रश्नांसाठी असतो, स्वतःसाठी नसतो. ज्यावेळी स्वार्थी राजकारण सुरू होतं त्यावेळी माणूस संपतो अशी टीका अण्णा हजारेंनी केली. अण्णा हजारे अनेक वर्षांपासून आपदावाल्यांचा त्रास सहन करत होते. आज अण्णांनाही यापासून मुक्ती मिळाली. ज्या पक्षाचा जन्म भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून झाला तोच पक्ष भ्रष्टाचारी बनला अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी केजरीवालांना सुनावलं. अण्णा हजारे यांना अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना सरासर विवेक आणि तारतम्य यांचा विसर पडतो. कोणत्या तरी एका राजकीय पक्षाला फायदा मिळवून देण्यासाठी त्या पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे टीका करणं योग्य नाही असं म्हणत आपच्या विजय कुंभारे यांनी अण्णांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. दिल्लीतल्या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाशिम शहरातील पाटणी चौकात फटाके फोडत जल्लोष केला. ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एक है तो सेफ है सर्व देशभर चालणार. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली आणि यापुढे देखील हे चालतच राहील. 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपचा झेंडा रोवला गेला अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानले. आपला चपराक बसली असून मोदींच्या कामावर लोकांनी विश्वास ठेवला असं मुख्यमंत्री म्हणाले. दिल्लीमध्ये काँग्रेसचा पराभव हा स्वकर्तृत्वानं झाला. दिल्लीच्या जनतेनं काँग्रेसला धू धुतलंय. आता महाराष्ट्राचे प्रवक्ते पराभवाचं खापर ईव्हीएमवरती फोडतील अशी जोरदार टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. भाजपचं तर अभिनंदन करतोच, पण त्याहीपेक्षा जास्त निवडणूक आयोगाचं अभिनंदन असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपला टोला लगावला. एक है तो सेफ है हा भाजपचा नारा म्हणजे भाजप आणि निवडणूक आयोग एक है अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला. 27 वर्षांपासून आम्ही दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून दूर होतो, पण यावेळेला जनतेनं आम्हाला स्पष्ट कौल दिला अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. तर 2-4 राज्य सोडल्यास काँग्रेस देशात कुठेही उरलेली नाही असा टोला महाजनांनी लगावला. दिल्लीतील जनता केजरीवालांच्या सत्तेला कंटाळली होती. दिल्लीकरांनी दिलेली आश्वासनं केजरीवालांना पूर्ण करता आली नाहीत अशी टीका वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी केली. तर भारताच्या राजधानीत भाजपचा विजय झाला याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया मंत्री सावकार यांनी दिली. दिल्लीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 3% मतदान झाले. राष्ट्रीय पक्ष असून काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, मात्र आमचा प्रादेशिक पक्ष असूनही राष्ट्रवादीला 3% मतदान झाले. ही चांगली सुरुवात आहे अशी प्रतिक्रिया अमोल मिटकर यांनी दिली. नवी मुंबईमध्ये काँग्रेसला खिंडार पडलाय. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. दिल्लीच्या महाविजय सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलयुक्त शिवारे अभियानाचं कौतुक केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी योजनेचं मोदींकडनं कौतुक करण्यात आलं. एकनाथ शिंदेंची शिवसेना आता मुखपत्र काढणार आहे. धर्मवीर नावाच्या मुखपत्रातनं सामनातल्या टीकेला उत्तर दिलं जाणार आहे. एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्तानं हे मुखपत्र प्रसिद्ध केलं जातंय. संतोष देशमुख प्रकरणामध्ये आकाच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. तर करुणा मुंडे यांच्याकडे पंकजा मुंडेंबाबत काय माहिती आहे हे त्यांनाच विचारावं लागेल अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली. राहुल सोलापूरकरांवरती फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी सुनील तटकरेंनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यांचं विधान हा राष्ट्रद्रोह असून ही अशी वृत्ती सरकारनं वेळीच ठेचून काढावी असा सल्ला तटकरेंनी दिला.
हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळेंनी हिंगोलीमध्ये सरपंच आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। या बैठकीत मार्चपर्यंत पाणीपुरवठा योजनेतील अडचणींवरती मात करून त्या कार्यान्वित करण्याच्या सूचना आमदार तानाजी मुटकुळेंनी दिल्या। राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माघ शुद्ध एकादशी निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीनं भरणेंचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार केला। मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील आज क्रिकेटच्या मैदानामध्ये फटकेबाजी करताना बघायला मिळाले। गुलाबराव पाटील यांच्या गोलंदाजीवरती मंत्री गिरीश महाजन यांनी चौकार लगावला। यवतमाळमध्ये राज्यस्तरीय पाणलोट यात्रेचा शुभारंभ झाला। मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पाणलोट यात्रेचा शुभारंभ झाला असून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2 अंतर्गत जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी काढली जाते। मुंबईमध्ये मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती देखभाल दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामांसाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी मेगा ब्लॉकच्या वेळा आणि रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलंय। मध्य रेल्वेवर विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांना गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनानं काही उपाययोजना केल्या आहेत। तिरुवनंतपुरम लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेसला रोहा स्थानकावरती दुहेरी थांबा देण्यात आलाय। त्यामुळे या मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त सोय उपलब्ध होणार आहे। मुंबई स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कामगारांसाठी घरं बांधण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनानं घेतलाय। कामगार कल्याण योजनेचा एक भाग म्हणून आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास केला जाणार आहे। हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणामध्ये सीबीआयनं दाखल केलेल्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयानं गँगस्टर छोटा राजनला नोटीस बजावली। विशेष न्यायालयानं शेट्टी हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेप सुनावली होती। मुंबई उच्च न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा स्थगित करताना त्याला जामीन मंजूर केला। सीबीआयनं या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। बहुमजली झोपड्यातील रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसनाचे लाभ न देण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयानं योग्य ठरवला। सरकारच्या या धोरणाविरोधातील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेली जनहित याचिका फेटाळताना न्यायालयानं हा निर्वाळा दिला। दुसऱ्या पतीकडनं पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच एका प्रकरणात दिला। या खटल्यातील याचिकाकर्त्या महिलेनं पहिल्या पतीपासून कायदेशीर घटस्फोट न घेता दुसरा विवाह केला होता। दुसऱ्या पतीसोबत घटस्फोट घेताना कुटुंब न्यायालयानं तिला पोटगी मंजूर केली होती, मात्र उच्च न्यायालयात तो निकाल रद्द केल्यानंतर तिनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। वाढवण बंदर इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे आणि हा संपूर्ण महामार्ग कार्यान्वित झाल्यास वाढवण बंदर इगतपुरी अंतर केवळ 1 तासात पार करता येणार आहे। या महामार्गासाठी 18,020 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा मार्ग पालघरमधल्या 33 आणि नाशिकमधल्या 9 गावांमधून जाणार आहे। मुंबई पीओपी मूर्तीची विक्री आणि विसर्जनावरती उच्च न्यायालयानं बंदी घातली आहे। महानगरपालिका प्रशासनानं न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन गणेश मूर्तीचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास गणेश मंडळांना प्रतिबंध केला। त्यामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्ती पुन्हा मंडपात आणून झाकून ठेवल्या आहेत। राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम ठेवणार असून कुणाचे पैसे परत घेणार नाही, तसंच योजनेसाठी कोणतेही नवे निकष लावणार नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। जर कोणी नियमाबाहेर जाऊन फायदा घेत असेल तर ते निश्चितच रोखलं जाईल असंही ते म्हणाले। पुण्याच्या धायरी परिसरातील आरो प्रकल्पातील पाण्यामध्ये जीबीएस कारणीभूत असणारा जीवाणू आढळल्यामुळे त्यांना टाळं ठोकण्यात आलंय। ही कारवाई मागे घेण्यासाठी महापालिकेत प्रकल्प चालकांची बैठक झाली। जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार पाणी दिलं जाईल, याचं प्रमाणपत्र द्यावं, त्यानंतरच टाळं काढलं जाईल असं सांगण्यात आलंय। पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी खेड शिवापूर ते रावेत दरम्यान 32.4 किलोमीटर लांबीचा नवीन सेवा रस्ता तयार होणार आहे। 2 मार्गिका असणारा हा रस्ता असून यासाठी 604 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्यालयानं याला मंजुरी दिली आहे। उन्हाचा चटका वाढला असून पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या मावळातील पवना धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागलाय। सध्या 63.92% पाणीसाठा असून हा पाणीसाठा 15 जूनपर्यंत पुरेल इतका आहे। त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीनं करण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलंय। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने इंदोर नागपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या नागपूर स्थानकावरील आगमन आणि प्रस्थान वेळामध्ये बदल केलाय। सुधारित वेळेनुसार इंदोर नागपूर वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 2:30 वाजताऐवजी 2:35 नागपुरात येईल आणि नागपूर स्थानकावरून ही गाडी दुपारी 3:20 निघते। त्यावेळेत कोणताही बदल झालेला नाही। राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन योजना संकटात सापडली आहे। 4 वर्षात केवळ 294 योजना पूर्ण झाल्या आहेत।
काही महिन्यांपूर्वी पुरवठादारांनी रुग्णालयांना बनावट औषधं पुरवल्याचं आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुरवठादारांकडून औषधं खरेदी केल्यानंतर त्याची प्रयोगशाळेत चाचणी करावी आणि ती बनावट नसल्याचा अहवाल आल्यानंतरच वापरात आणावी, अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील उपनगरीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाची जबाबदारी पुन्हा एकदा खासगी संस्थांना देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. त्यासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय केंद्राच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी पालकांना दिलासा देणारं निवेदन दिलंय. देशामध्ये 10,000 MBBSच्या जागा वाढणार असून येत्या 5 वर्षात एकूण 75,000 जागांची वाढ होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मुलांची संख्या घटत असल्यामुळे महापालिकेतील समाज कल्याण विभागातर्फे अंगणवाडी सेविकांचं मदतीसांना कमी केलं जाणार आहे. लवकरच अंगणवाड्यातील मुलांच्या संख्येबाबत सर्वेक्षण केलं जाणार आहे. राज्यातील बाजार समितीत मक्याला 2,140 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बाजारात मक्याची आवक मंदावली आहे. दरात सुद्धा पाहिजे तशी सुधारणा दिसत नसल्यामुळे मका उत्पादक संकटात सापडलेत. पलूस आणि वाळवा तालुक्यातील आलं शेती धोक्यात आली आहे. आलं पिकाच्या दरात आजवरचा सर्वात नीचांकी भाव मिळतोय. आल्याचा दर हा अवघा 15 रुपये किलो झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याची 31,000 क्विंटलची आवक झाली तर पोळ कांद्याची 17,000 क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला लासलगाव बाजारामध्ये 2,451 रुपये तर येवला बाजारात 2,150 रुपयांचा दर मिळाला. राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची 39,435 क्विंटल इतकी आवक झाली तर सोयाबीनला 3,954 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बीडच्या माजल गावातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावरती वाहनांच्या रांगा लागल्या. मागील 8 दिवसांपासून शेतकऱ्यांवरती तात्काळात बसण्याची वेळ आली आहे. एकाच शासकीय खरेदी केंद्र सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. खरेदीसाठी अवघे 3 दिवस उरलेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव इथल्या अजिंठा विश्रामगृहात गिरणा कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. गिरणा कालव्यातनं सिंचन आणि बिगर सिंचनासाठी 7 आवर्तनं सोडण्याला मंजुरी देण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव इथे माता रमाईंच्या जयंतीनिमित्तानं लावण्यात आलेले बॅनर फाडल्यामुळे तणाव निर्माण झाला. दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यामुळे भीमसैनिकांनी महामार्ग अडवत रास्ता रोको केला. सकाळपासून कोपरगाव शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय. उशिरापर्यंत समुद्र किनाऱ्यांवरती थांबणं 2 तरुणांच्या अंगलट आलंय. सूर्यास्तानंतर भरतीचं पाणी किनाऱ्यावरती आल्यामुळे 2 तरुण समुद्राच्या पाण्यात अडकले. स्थानिकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर या तरुणांना बाहेर काढण्यात आलं. पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. ज्या परिसरात वाहनं फोडली त्याच परिसरात आरोपींची धिंड काढण्यात आली. हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या वतीनं राज्य आणि जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पहिली कुस्ती लावण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील भारतीय छात्र संवाद या कार्यक्रमालाही हजेरी लावली. राजकारणात यायचं असेल तर लोकांच्या शिव्या खाव्याच लागतात, त्याशिवाय पर्याय नाही असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं. ठाण्यात ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानच्या जीवन गौरव पुरस्कारानं त्यांचा सन्मान झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती होती. इराणमधून परत आलेले अभियंते योगेश पांचाळ यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची भेट घेतली. विदेशात भारतीयांची होणारी बेकायदेशीर अटक ही गंभीर असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली. सोलापुरात स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण झाली होती. त्यावर प्रणित मोरेनं प्रतिक्रिया दिली. मारहाणीनंतर पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले तसंच मुख्य आरोपीला पकडण्याची मागणी केली. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल 12,527 प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. यापैकी 4,300 प्राध्यापकांची पदं भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागानं अर्थ विभागाकडे सादर केलाय. कराडमध्ये मुक्या प्राण्यांना पकडून त्यांचा जीव वाचवण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून काम करणाऱ्या 30 प्राणीमित्र युवकांनी एकत्रित येऊन वन्य प्राण्यांच्या मदतीसाठी वाईल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट सोसायटी या संस्थेची स्थापना केली आहे. आणि यावेळी वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. शिर्डीत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. काही तरुणांनी गावठी कट्ट्यातनं हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं 3 ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी 3 गावठी कट्ट्यांचा लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय.
अकोला जिल्ह्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामटेक येथे क्षुल्लक कारणातून झालेल्या वादातनं एका अल्पवयीन मुलानं 20 वर्षीय युवकावरती शस्त्रानं जीवघेणा हल्ला केला. यात आर्यन श्रीवास हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धरणगाव बस स्थानकातनं एका नवविवाहितेच्या पर्समधनं 1,20,000चे दागिने चोरट्यांनी लंपास केले. गर्दीचा फायदा घेत ही चोरी करण्यात आली. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तर बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी नागरिक करतायत. अमरावती जिल्ह्यातील रामतीर्थ येथील पूर्णा नदीत पोहायला गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जवान गोपाल वानखेडे नदीपात्रात बुडले. या घटनेनंतर सोबत असलेल्या तिघांनी आरडाओरड केली. मात्र वानखेडे यांना वाचवण्यात अपयश आलं. तर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे मृतदेह नदीबाहेर काढण्यास विलंब झाला. जळगावातल्या पाचोऱ्यातील देशमुखवाडीत राहत्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये 2.5 लाखांची रोख रक्कम आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव ते ठाणा रोडवरती 2 बाईकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळगाव शहरातील जिल्हा क्रीडा संकुलासमोरील एका दुकानाला भीषण आग लागली. आगीत दुकानांचं मोठं नुकसान झालंय. तर अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलं. गोंदिया शहरातील सिंधी कॉलनीत 2 मुलींनी बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क दुचाकी चोरली. सिंधी कॉलनीतील गोपालदास मुरझानी यांच्या घरासमोरनं भर दिवसा या मुलींनी गाडीची चोरी केली. याआधी या परिसरात पायी फिरत त्यांनी रेकी केली. पोलिसांनी दुचाकीसह 2 मुलींना ताब्यात घेतले. परभणी जिल्ह्यात अॅल्युमिनियम चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या टोळीकडनं 13,80,000चा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील 2 आरोपींना अटक केली. बुलढाणा जिल्ह्यातनं जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी देशमुख गावाजवळ भरधाव कारनं एका वृद्धाला उडवलं आणि या अपघातात विष्णू खोंड या वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.